मुंबई महापालिकेच्या अनुषंगाने आज भाजपची महत्त्वाची बैठक। महायुतीमध्ये जागा वाटपापूर्वी भाजपकडून तयारीला वेग। मुंबई कोअर कमिटीची आज संध्याकाळी 6 वाजता बैठक। काँग्रेसच्या सर्व प्रदेशाध्यक्षांसह आमदार आणि खासदारांची उद्या दिल्लीत बैठक। बिहारमधील पराभव आणि वोट चोरीच्या मुद्द्यावर मंथन करणार। पुढच्या वर्षी तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पाँडेचेरी, केरळ आणि आसाममध्ये निवडणुका। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतिदिन। हजारो शिवसैनिक शिवतीर्थावर नतमस्तक होणार। उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदी। मनसे नेते अमित ठाकरेंसह 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल। परवानगी न घेता नेरूळमधील शिवस्मारकाचं लोकार्पण केल्यानं त्यांच्यावर कारवाई। अमित ठाकरेंवर राजकीय कारकिर्दीतला हा पहिलाच गुन्हा। नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपणार। महाराष्ट्रातील 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान। वनमंत्री गणेश नाईक आज पुण्यामध्ये बैठक घेणार। महाराष्ट्रात मानव बिबट्या संघर्ष वाढल्यामुळे बैठकीचं नियोजन। मानवी वस्त्यांमध्ये बिबट्याचा वावर वाढल्याचं या ठिकाणी समोर येत आहे, त्यामुळे ही चिंताजनक स्थिती। दहशतवादी उमर नबीचा नवा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। स्फोटाआधी दहशतवादी उमरच्या गाडीमध्ये एटीएमचा गार्ड। उमर एटीएम मधून पैसे काढण्यासाठी फिरोजपूरच्या झिरका या ठिकाणी आल्याची दृश्य। सीएनजी गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड। मुंबईसह नवी मुंबई, ठाण्यातील सीएनजी रिक्षा, टॅक्सी, बस आणि प्रवासावर याचा परिणाम। औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना पर्यायी इंधन वापरण्याचाही सल्ला। राज्यात प्रेक्षकांना फक्त 50 रुपयात नाटकाचे प्रयोग पाहता येणार। सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा। पुण्यामध्ये प्रशांत दामलेंच्या 13,333व्या प्रयोगावेळी झालेल्या कार्यक्रमात दिली माहिती। संत ज्ञानेश्वर माऊलींचा आज 729वा संजीवनी समाधी सोहळा, तर दुपारी 12 वाजता सोहळा पार पडणार। मोठ्या संख्येनं वारकरी आळंदीत दाखल।